स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही, डॉक्टर सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका. राहता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात, महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणती तडजोड केली जाणार नाही. महिलांविरोधात गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याच्या चौकटीत कठोरपणे सामोरे जाऊ, अशी ठाम भूमिका माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. राहता नगर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात डॉक्टर सुजय विखे पाटील सहभागी झाले. यावेळी नगरसेविका, नगर परिषदेतील महिला अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच शहरातील भगिनींनी डॉक्टर विखे पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉक्टर विखे पाटील यांनी महिलांच्या असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला. नगरसेविकेपासून रस्त्यावर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक भगिनीला माझ्यात तिचा भाऊ किंवा कुटुंबातील व्यक्ती दिसते, ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. सर्वसामान्य महिलांच्या मनात आपण हक्कानं दादांकडे जाऊ शकतो हा विश्वास निर्माण होणं हेच माझ्या कार्याची खरी उपलब्धी आहे, असं ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले, महिलांना सुरक्षित वातावरण मिळणं ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घातलं जाणार नाही. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान अतिक्रमण हटवणं अथवा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत काहींकडून टीका करण्यात आली. मात्र महिलांच्या सुरक्षेचा आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. रक्षाबंधनाच्या निमित्तानं महिला कर्मचाऱ्यांनी डॉक्टर विखे पाटील यांना राखी बांधली. यावेळी महिलांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. त्यामुळे राहता नगर परिषदेत पार पडलेल्या या सोहळ्याला भाऊ बहिणीच्या नात्याचा जिव्हाळा लाभला. महिलांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या सन्मानासाठी आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करण्यात आला. अतिशय उत्साहामध्ये राहता शहरामध्ये नगर परिषदेमध्ये जेवढ्या आमच्या खरं माता भगिनी आहेत, जेवढ्या नगरसेविका आहेत किंवा नगरसेवक त्यांच्या पत्नी आहेत, एक निर्णय झाला की रक्षाबंधन साजरा करायचा आणि मी आलो पाहिजे. नगराध्यक्षांनी विनंती केली तर मग आम्ही सगळेजणांनी निर्णय घेतला, चला आपण जाऊन येऊ. आणि मग त्या भावनेत ते कार्यक्रम चालू असताना आमच्या सगळ्या जेवढ्या पालिका कर्मचारी आहेत, आमच्या महिला आहेत, त्या देखील आल्यात आणि त्यांनी राखी बांधली. मला असं वाटतं की हे स्वातंत्र्य जे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं की आम्ही दादांपर्यंत जाऊ शकतो किंवा सुजय विखे हा आमच्या परिवाराचा भाग आहे. म्हणजे आज नगरसेवक नगरसेविका तर आहेतच आहेत, पण झाडू लावणारा व्यक्ती, स्वच्छतामधला व्यक्ती, जो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारा असेल, पण त्याला देखील माझ्यामध्ये त्यांचा भाऊ किंवा नातेवाईक दिसला, हीच माझी उपलब्धी आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने ही भावना आपण निर्माण करू शकलो त्या सगळ्या माता भगिनींमध्ये. जे महिलांचं सुरक्षिततेचा मुद्दा आपण एवढ्या कठोर पद्धतीने या मतदारसंघामध्ये घेतला. एखादं घर पाडलं आणि काही लोकांना ते भावलं नाही. काही लोकांनी म्हटलं की हे काय चाललंय, मनमानी कारभार चालू आहे, घरं पाडले जातात. तर मी आजही ठामपणे सांगतो, महिलांवर कुठल्याही प्रकारे तुम्ही कुठल्याही कायद्याच्या कचाटीत न बसणारा प्रकार घडला, कायद्याचं उल्लंघन झालं महिलांच्या सुरक्षेबाबतीत, तर माझ्यासाठी माझा कायदा हा बुलडोजर कायदा आहे, तो चालणार. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, नगरसेविका सो पूजा गिधाड, रवीना माळी, पुष्पा आरणे, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, मंगल डांगे, अंजली सदाफळ, अनिता शेळके, शीतल बनकर, नीता गाडेकर, सपना रुनवाल आदी नगरसेविका तसेच सफाई कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य एनए प्रकल्प. एनए प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत
50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.